एखादा जर व्यक्ती म्हणजे आपल्याला सॅड वाटला तर आपण त्याला म्हणतो बाबा काय झालंय, तर तो म्हणतो की माझं काय होतं मला कळत नाही. तरी अशी कन्फ्युज स्टेट डिप्रेशनमुळे येऊ शकते का? येऊ शकते. याला आपण डिप्रेशनच्या अँगलनी न बघता एक जनरल अँगलनी बघायला पाहिजे की मला काय होतंय हे कळत नाही, म्हणजे ह्याच्या मागे 100% डिसॅटिस्फॅक्शन आहे, कुठे ना कुठे डिसॅटिस्फॅक्शन आहे. मग ते डिसॅटिस्फॅक्शन कुठे आहे, तर तुला कुणी काही बोललं का ते आठवत नाही कधी कधी आपल्याला, किंवा काही झालंय का तुझ्या मनाविरुद्ध, किंवा तुझे काही प्लॅन्स काही होते तुझे तूच ते एक्झिक्यूट करू शकला नाहीयेस का, किंवा काही वाईट घटना प्रसंग काही ऐकलंय का तू, किंवा अशा अनेक गोष्टी असतात की नक्की काय वाटतंय. तर त्या भावनेच्या मुळाशी जायला पाहिजे. आणि आता हे मी म्हणेन की तुम्ही स्वतःच तुमचं सायको अनालिसिस थोडंसं करायला पाहिजे. हातात चक्क कागद पेन घ्या, डायरी घ्या, काहीतरी लिहा. असं काय वाटतंय मला, मग आता मला काय काय वाटायला हवंय, मग सकाळपासून काय काय झालं, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, जॉबच्या ठिकाणी गेलो, तोपर्यंत मी बरा होतो का, मग दुपारीपर्यंत बरं वाटत होतं का, मग कधी वाटायला लागलं असं का, मला आता आईनी विचारलं अरे बाबा तुला असं काय वाटतं, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की अरे हा मलाही असं वाटतं